मित्रांनो नमस्कार. माझ्या सफर नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी सध्या आलेलो आहे मंठा जिंतूर रस्त्यावर आणि या रस्त्यावर हे छान दत्तात्रय महाराजाचं एक मंदिर आहे. त्या ठिकाणी मी जाणार आहे. तर ही सुंदर अशी पायवाट आहे या मंदिराची. हे डोंगरावरचं हे छान दत्तात्रय महाराजाचं मंदिर आहे. इथे या ठिकाणी मी जाणार आहे दर्शनाकरता. असं हे सुंदर मंदिर आहे. ही त्याची पायवाट वगैरे सुंदर दत्तात्रय महाराज मंदिराचा वरचा पण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो फायनली मी मंदिराच्या वरती आलेलो आहे. डोंगरावरचं मंदिर आहे छान दत्तात्रय महाराजाचं. आणि असं हे निसर्गरम्य वातावरण. या वातावरणात मी छान दत्तात्रय महाराजाचं दर्शन घेण्याकरता आलेलो आहे. मित्रांनो बघून घ्या दत्तात्रय महाराजाची छान अशी प्रसन्न मूर्ती. जय दत्तात्रय महाराज की जय. तर मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न आहे. माझं दर्शन छान झालेलं आहे. तुम्ही पण इकडच्या भागात आले तर नक्की या मंदिरामध्ये दर्शनाकरता येऊ शकता. इकडच्या साईडला महाराज राहतात, तिकडे मी जाण्याचा एकदा प्रयत्न करतो, बघतो, तिकडची माहिती घेतो. तर छान इकडे झाडं वगैरे पण लावलेले आहे, कडुलिंबाची झाडं वगैरे छान. आणि छान मस्त सुंदर टेकडी ही. तुम्ही मंठा जिंतूर रस्त्यावर आले तर नक्की तुम्ही इकडे दर्शनाकरता या. असं सुंदर वातावरण. दत्ता आश्रम है ये। अच्छा, हाँ 30 साल से आप यहाँ पे छे. हाँ जी रामगढ़ दत्ता आश्रम श्री माधवदास। अच्छा अच्छा. मित्रांनो मी इथे आलेलो छान दर्शनाला. बाबांचं नाव काय म्हणलं? गावकऱ्यांना सांगितलं मला. सीताराम बाबा म्हणून प्रसिद्ध आहे. मी बाबांचं मस्त छान दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे. आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात त्यांची ही कुटी आहे. या ठिकाणी ते राहतात. ते डोंगराच्या खाली पण जात नाही आणि मंदिर परिसर सोडून कुठेच जात नाही. ते इथेच राहतात. गेल्या 30 वर्षापासून ते इथेच आहे. 1.5 महीने लगाया मेरे हाथ। अब ये वृक्ष मैंने लगाया, हाथ फोटो निकाल रहे थे। अच्छा 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 अच्छा. ये सब मेरे हाथों से करेगा। बघून घ्या. हे हा जो वड आहे हे सीताराम बाबांना लावलेला आहे. किती मोठा झालेला आहे. आणि इथलचा जो परिसर आहे पूर्ण झाडांचा वगैरे हे सीताराम बाबांना स्वतः लावलेलं आहे. खरं अगदी प्रसन्न वाटतंय इथे दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर. प्रसन्न वाटतंय. प्रसन्न दत्त भगवान हो. है, नाव प्रसन्न है। यस, प्रसन्न दत्त भगवान मंदिर आहे. तुम्ही जिंतूर मंठा रस्त्यावर आले तर नक्की दर्शनाकरता या. इथे छान मंदिर आहे हे. बरेचसे गावकरी वगैरे इथे दर्शनाकरता वगैरे येतात. आम्ही आता भोगवून आलेली देवीचं. कुठून? भोगवून देशमुख. बर बर बर. बघून घ्या, फार दुरून भाविक येतात दर्शनाला वगैरे. सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही इकडच्या परिसरामध्ये आल्या तर हां नक्की दर्शनाकरता वगैरे या तुम्ही. छान सुंदर परिसर आहे. मला अगदी प्रसन्न वाटलं. ही महाराजांची कुटी आहे. आणि अच्छा अच्छा. यांना छान यांची राहण्याची करता अरेंजमेंट केलेली बघा. गेल्या 30 वर्षापासून ते इथेच राहत आहे. अशा या वातावरणात त्यांनी छान त्यांची ही कुटिया तयार केलेली आहे.
कुटियामध्ये येऊन अगदी प्रसन्न वाटतंय. खरंच एकदम छान आहे रे. म्हणजे स्वच्छता, टापटीपपणा त्यांनी इथे ठेवलेला आहे आणि खरंच फार छान वाटतं इथे. तर असं हे महाराजांची ही कुटिया आहे आणि गेल्या 30 वर्षापासून इथे राहतात. त्यांनी मला आज शूटिंगची परमिशन दिली, त्याबद्दल त्यांचे खरंच धन्यवाद. हे असंच त्यांची सुंदर अशी कुटिया. आणि अभी यहाँ पे 28 तारीख से भागवत भागवत कथा वगैरे त्यांना मला एक पॉम्पलेट वगैरे दिलेलं आहे. छान, धन्यवाद. आणि त्यांना त्यांच्या कुटियामध्ये मला प्रवेश दिला, त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार. बघून घे किती स्वच्छ सुंदर वातावरण. हा वड महाराजांनाच लावलेला आहे, सीताराम महाराजांना. बघून घ्यायच्या मुळा छान छोटासा झोका वगैरे पण आहे लहान मुलांना खेळण्याकरता वगैरे. इकडे गाय वगैरे पण आहे, गोमाता वगैरे. आणि इथे अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 8 दिवसानंतर. तर छान आहे. मला अगदी या मंदिरामध्ये भागामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटलेलं आहे. तुम्ही पण या मंदिर परिसरामध्ये आले तर नक्की तुम्ही या भागामध्ये दर्शनाकरता या, जेणेकरून तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि मी आज माझा एक दिवस थोडा वेगळ्या पद्धतीने जगलेलो इथे आणि निसर्गाच्या सान्निध्यात, आणि खास दत्तात्रय महाराजाचं माझं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, मी अशीच तुम्हाला छानशी मंदिरांची, नद्यांची आणि वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती देत राहील. माझं सफर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.